माय चॅनल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा माझा थर्ड ब्लॉग आहे आणि काही विषय नाही, ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि माझ्यासोबत आहे चिवची बहीण. तर चिवचं सॉन्ग येणार आहे, तर आम्ही त्यासाठी येणार नाही गाईज. आतापर्यंत आमचं सॉन्ग आलं आणि जाऊन लवकर आमचं सॉन्ग बघा आणि खूप जास्त प्रेम द्या. मी आता इथं प्रमोट करते सॉन्गला. तर गाईज आता आम्ही चाललोय स्टुडिओला आणि तुम्हाला आम्ही लवकरच जाऊन दाखवतो का स्टुडिओला आम्ही काय काय करतो. आणि व्लॉग पूर्ण 3-4 दिवसाचा आहे. कंटिन्यू बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या साक्षी दीदीच्या. आणि लाईक पण करा व्हिडिओला. चलो आता बोल ना. मला नाही समजत, आठवत होते काय बोलायचंय. गाईज आमची साक्षी दीदी आहे ना, एवढी बोलते काय सांगू तुम्हाला. पर कान दुखवलं आमचे बोलून. आणि आता तिला मी बोलले का तुझाच व्लॉग बनवते तू आणि व्लॉग मध्ये जरा काहीतरी बोल, पण ताई आमच्या बोलायला मागत नाही. तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघांनी सेम कपडे घातलेत आणि आम्ही नेल्स पण लावलेत आणि आम्ही जीन्स पण सेम घातलीये. कशा दिसतोय आम्ही? सांगा कसे दिसतोय नक्कीच. सेम गाईज आम्ही हे पण सेम घेतलंय, तुम्ही बघू शकता. तुम्हाला सांगायचं विसरलो, कालच मी चिवच्या घरी जाऊन आले है ना. चिवच्या घरी पण एक दिवस राहिलो आम्ही आणि तिथं ब्लॉग नाही घेतला, नाही का गरिबांच्या घरी ब्लॉग नाही घेतला. नाही मी ब्लॉग काढत नाही म्हणून माझ्या लक्षात नाही राहिलं. आता मला सर मी तिला म्हणले ब्लॉग घ्यायला पाहिजे होता, पण काय विषय नाही. तिथनं आम्ही कपडे घेतले, हे पण सेम घेतलं. तर आम्ही चाललोय स्टुडिओला. पुढे बघत राहा, आम्ही तुम्हाला दाखवतो. बाय बाय. लेमन टी गाईज आम्ही 2 तास इथेच बसलोय आणि लय कंटाळा आलाय. लेमन टी लय कंटाळा आलाय गाईज. सो गाईज आता आम्ही चाललोय व्हिडिओ काढायला. तुम्ही बघू शकता. हे दिसतोय का अंधारात? एवढा उजेडात तरी दिसतोय का? दिसणार मी तो एवढा उजेडात. गाईज आम्हाला आणि इकडे व्हिडिओ काढायला आणलंय. लोकेशन बघू शकता. आमच्या इथं ब्लॉगर आहे. आम्ही ब्लॉगर नाही बाबा, तुम्ही ब्लॉगर आहे. काय बोलायचं मला काहीच कळत नाही ब्लॉग मध्ये मिळत. तर गाईज तुम्ही बघू शकता लोकेशन केवढं क्वालिटी आहे. फुल नदी बिदी नाही का. थांबा मी गाईज लोकांना लोकेशन दाखवते. हा इसको बोलते बारामती. असम गॅग वेलकम टू टूर. चलो अभी हम रील्स बनाते हैं, तुम्हें दिखाते हैं. चश्मा करती है. कमेंट सांगा चष्मा चांगला दिसतो का नाही. बाय बाय. गाईज एवढी थंडी वाजते तुला काय सांगू. आणि या पोरीला गाडी शिकायची आहे. सायलेन्सर वाजता गरम असतं आणि एवढी थंडी वाजते ना. कशी थंडी वाजते. अरे तिला शिकवा, मागं बसून शिकवा. डायरेक्ट गाडी हातात नका देऊ. ए भाई नको, ए डायरेक्ट हातात नको देऊ गाडी. आता मागं टाकायचं मागं. आता नको टाकू, आता गाडी गाईज मी आता आले गाडी शिकायला. गाडी एकदम नाही सोडायचं पडतं. गाडी उचलते डायरेक्ट पडलं ना, उचलते गाडी. गेली असते तिकडं. क्लच काय हो. थंडी गाठाची घासली ना संपली. गांडच फाटून आली चांगली. हो ते गेलेत गाडी शिकायला. आणि मला बघू शकता साईडला ये.
दिवस मी बुलेट चालवली आणि एवढं भारी वाटलं ना मला, मी तुम्हाला काय सांगू. पिस्तूल पोज. थंडी वाजते. क्या कर रही है? लिंक्शन कॉमेडा रोग झाला हिला. गाइस चिव गाड़ी चला रही है. हम बारामती पेट्रोल पंप पे पेट्रोल डालने आए हैं. एवढी थंडी आज ये तरी आईस्क्रीम खाते. आता ही दुसरी आईस्क्रीम माझी. आता जातो डायरेक्ट घरी जाऊन झोपतो आणि उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करतो. बाय बाय. तर गाईज आम्ही काल रात्री ब्लॉग केलेला, आता डायरेक्ट उद्या सकाळी उठून डायरेक्ट 5 वाजता मी चालू केला आहे. आणि आता आम्ही आलो चिवचा आणि त्या माझ्या भावाचं शूट करायला. तर तुम्हाला मी दाखवते कसं शूट करताय, काय करताय आणि ब्लॉग पूर्ण बघत राहा. पब्लिक नारळ वेळ पडून झालेला आहे, बघू शकता. बरी दिसतीये का मी. आता आम्ही शूट करायला घेऊ. फुल घोडा बोलवला काय नाव याचं, बबलू. आणि ह्याचंच फर्स्ट सॉन्ग माझ्यासोबत झालंय. तर तुम्ही त्याच्या चॅनलवर जाऊन आमचं सॉन्ग बघू शकतात. त्या चॅनलचं नाव आहे सोबर वीके. त्या चॅनलला जाऊन ते पण शूट बारामतीत झाले, ते सॉन्ग बघा. दुसरं सॉन्ग चिवचं येते ते पण जाऊन लगेच बघा. आलोय शूट साठी. हे बघा आमचं शूट चाललंय आणि आमची साक्षी ब्लॉग करते आणि मी आता गाई गाडी झाली. बाय बाय. एवढ्या थंडीमध्ये गाईज आणि एवढ्या थंडीमध्ये आमची असं बॉडी बनवतोय. लोकेशन बघू शकते. आता आम्ही आलोय खायला. अर्धा पण झालं. आता खाऊन पण झालं आणि आता ब्लॉग चालू केला. तर गाईज एवढी थंडी वाजते ना, बापरे. आणि तुम्ही बघू शकता नेमकं त्याच्यात बसलोय. थंडी लय वाजते, काय करणार, थंडी वाजते तर शूट चालू आहे रात्र. तर गाईच आता आम्ही चाललोय घरी. बघू शकता आमची गाडी. टुकटुकपेक्षा आम्ही जातो घरी आणि जेवण करतो मस्तपैकी. जेवायला नाही म्हणलं मग. आता आम्ही आलोय दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 2 वाजता शूट करायला. चित्र आमच्या भागाभाग आलंय आणि ऊन लागतंय. रोज बोलतो थंडी असते एवढ्या दिवस होतं आणि स्टीम प्यायला घेतलंय. इथं ऊन पडलं तरी पण थंडी जराशी लागते आमच्या इथे मुंबईला, कारण का नुसती गरमी आणि इथं ऊन आहे तरी पण थंडी आहे. बघू शकता तुम्ही लोकेशन. चालू दुसऱ्या लोकेशनवर गाडी चालवतात. ट्रिपल सीट चालवत जाते. सरळ जायचंय. कुठं जायचंय. तर मी आली आता कॅफेमध्ये कॉफी प्यायला. मी एकटीच कॉफी पिणार आहे त्यांना सोडून. आणि एक सीट घ्यायचं आहे, त्यासाठी आम्ही पिझ्झावर झालं. तर आमची कॉफी आलेली आहे आणि मी एवढी डेंजर आहे की मी एकटीने कॉफी घेतली. त्याचं पेमेंट मी नाही करणार आहे, आमचा भाऊ करणार आहे. तर गाईज आता आम्ही आलोय लोकेशनला आणि आमचा स्टोरेज फुल होता, तो पण आता हाफ झालाय. आम्ही काय काय डिलीट करून व्लॉग करतोय, सांगू नाही शकत. आणि मी कशी दिसते तुम्ही नक्की बेमाल आहे तर काय. आली बंडी संधी इकडे बघ. त्याची बायको नाही तर नवरा. पिझ्झा का अंड्याची पोळी कळा. 8 पोळी आहे.
तर गाईज आता मी चालली घरी. सकाळीच 11 वाजता चिऊ पण गेली. मी तिला बाय करायचं विसरून गेले कारण का मी झोपले होते. आणि आता मी पण चालली पुण्याला. तर जाते आणि व्लॉग घरी जाऊन एंड करते. बाय बाय. बाय बाय. तर गाईज मी आता बारामतीवरनं पुण्याला आले आणि आल्याला मी पुमाचं मास्क घेतलंय. तुम्ही बघू शकता ओरिजिनल मास्क आहे. आणि आल्याला हिला भेटले. ओरिजिनल घातलंय ना म्हणून चालत नाही. दाखव मग. दोघींनी ओरिजिनल मास्क घेतलं. गिफ्ट दिलं मला आल्याला. आल्याला पुण्यात बघा मी कुठं आले. सर्विस घालते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढचा ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.